तुला सगळं मला सगळं माहिती होतं. तू मानकडे कबुली दिलीस तेव्हाच मी सगळं ऐकलं होतं. आई, मी चुकलो. मी खूप वाईट वागलो. मला माफ कर असं नाही म्हणणार मी, कारण मला माहिती आहे मी केलेल्या गुन्ह्याला माफी नाही. पण आई, आज मी मुक्ताला सगळं खरं खरं सांगणार आहे. तुझी शपथ. सगळं सांगून तिची क्षमा मागणार आहे. मग याचा परिणाम काही होऊ दे, सगळं सहन करण्याची तयारी आहे माझी. मला ही घुसमट, ही कोंडी सहन होत नाही आता. आई, मला यातनं बाहेर पडायचंय. यापुढे मला मुक्ता आणि माझं नातं खोटेपणावर, अविश्वासावर टेकून नाही ठेवायचंय. सागर, तू जर मुक्ताशी खरं बोललास तर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्यात मी तुझ्या पाठीशी असेन. दिवाकर, कसे आहात? आता घरी आले ना, इतकं बरं वाटतंय मला. तिकडे त्या जेलच्या वातावरणात ना अगदी गुदमरल्यासारखं झालं होतं मला. जेलमध्ये मला कळलं दिवाकर, एकटेपणा काय असतो ते. आता बघा ना, आपल्या घरात आपल्या माणसांबरोबर आलं की कसं सगळं छान वाटायला लागतं.
दुसऱ्यांना घराबाहेर काढल्यानंतर आणि आपल्या माणसांना तोडल्यानंतर तुला ह्याचं महत्व कळायला लागलं ना? तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? मी जेलमधून सुटून आले याचा आनंद नाही झाला तुम्हाला? मला कोणी न्यायला पण आलं नाही जेलमध्ये. तू काही फार मोठं समाजकार्य करून जेलमधून सुटून आलीस म्हणून तुझं स्वागत करायचं की हारतुरे घेऊन सत्कार करायचा तुझा? असं वाकड्यात का बोलताय तुम्ही माझ्याशी? वाकड्या माणसाशी वाकडच बोलायचं असतं. दिवाकर, मला मान्य, मी चुकले, पण तुमच्या हातून कधीच चूक झाली नाहीये. हो, चुकलोय ना, मीही चुका केल्या, पण त्याची जाणीव झाली आणि त्याचं प्रायश्चित्त आयुष्यभर भोगणार आहे मी. पण मेघना, तुला मात्र तुझ्या चुकांची जाणीव झाली, पश्चात्ताप झालाय असं मला अजूनही वाटत नाही. दिवाकर, मेघना, मी तुला जेलमध्येच सांगितलं, तुझा आणि माझा आता काहीही संबंध नाही. तुझा नवरा म्हणून घ्यायची मला अजिबात इच्छा राहिलेली नाही. डिव्होर्सच्या ज्या काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण होईपर्यंत तू इकडे राहू शकतेस. त्यानंतर मेघना मॅडम, आपण मोकळे आहात. आपल्याला पाहिजे तसं वागायला आपण पूर्णपणे स्वतंत्र आहात. दिवाकर, पण एक मात्र नाही की ह्यापुढे सरदेसाई हे आडनाव तुम्ही लावू शकणार नाही, ह्याची काळजी मी घेईन. माझं बोलून झालंय, तेव्हा मला डिस्टर्ब करू नका, कळलं? दमलो. तुमच्या सुनबाईंबरोबर शॉपिंग करून करून दमलो. पण खरं सांगू शालिनी, खूप मजा आला. काय आहे, इतक्या दिवसांनी आपल्याकडे इतका चांगला प्रसंग आहे ना. बरं, आम्हाला सांगा, तुम्ही सगळ्यांना फोन वगैरे केलेत ना, आमंत्रणं दिलीत ना? आणि गोवर्धन आणि ताई आत्या, त्यांना फोन केला की नाही? कारण त्यांचं काय झालं शालिनी? काही नाही. काही नाही काय, तुम्ही रडताय? काय झालं? काय झालं सांगा ना मला. शालिनी, काय झालं? पद्माकर, मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते तुम्ही मन घट्ट करून ऐका. मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या. पण आता नाही मला राहत. शालिनी, आम्हाला नीट काय ते सांगा. पद्माकर, ताई आत्यांनी माना सांगितलं होतं की मुक्तावर बलात्कार झाला. आणि ज्या दिवशी मां गेल्या त्या दिवशी सागरनी मानकडे कबूल केलं की
मुक्तावर बलात्कार करणारा दुसरा तिसरा कुणीच नसो, आपला सागर आहे. हो पद्माकर, हो पद्माकर, हे खरंय. मुक्तावर बलात्कार आपल्या सागरनीच केलं. चल राकेश येते. अगं मी येतो ना सोडायला. नको मी जाईन, तू ज्योती जवळ था. बाय. ओके, पोचलीस की फोन कर. करते मी फोन कर. विनी, अगं तू केव्हा आलीस आणि मला कोणीच सांगितलं नाही तू येणार आहेस म्हणून. बरं बस, कॉफी करते. बाय राकेश. बाय. राकेश, ही विनी अशी अचानक का आली होती? मला कोणी सांगितलं का नाही? अचानक नाही, ती ज्योतीला भेटायला आली होती. का, तिला काय झालं? अरे हो, तुला माहितीच नाही का? वी हॅव गुड न्यूज. ज्योती प्रेग्नंट आहे. काय? अरे मग सांगणार कधी मला, पप्पांना? पप्पांना माहिती आहे. कमाल आहे, मला बोललेच नाहीत, बघितलं. अरे पण तू तरी सांगायचंस मला. मला वाटलं आता एनिवे तू घरी आलीच आहेस तर तुला कळेल. अरे हो, पण गुड नाईट. माझी कुणालाच आठवण नाही, माझी कुणाला गरजही नाही. इतकी मोठी शिक्षा. सागर ये, मी ना आपल्या लग्नाचा अल्बम बघतेय. फोटो बघ. लुक ॲट अस. आपण किती फनी दिसतोय ना. ए तू बघ, मुंडावळा घातलेला किती क्यूट दिसतोयस. क्यूट काय, दिवसभर टोचत होत्या त्या मुंडावळ्या. असू दे रे, तरीही खूप क्यूट दिसतोयस. कसे दिसतोय रे आपण. खरंच खूप फनी दिसतोय. एकतर आपण किती दमलो होतो आणि तसेच ते फोटो. कधी कधी असं वाटतं की तेव्हा ना फोटो काढलेच नसते तर बरं झालं असतं. हा बना तुझा फोटो, किती छान दिसतेस. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. नको बघू साल. का? माझी दृष्ट लागेल तुला. तुझी दृष्ट लागेल आणि तीही मला. सागर, मी लग्नात जितकी खुश होते ना तितकीच आत्ता सुद्धा आहे. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा खूप जास्त खुश आहे. आणि ह्याचं कारण आहे तू.
तू मला खूप सुखात ठेवलास. प्रत्येक वेळेस तू मला आधार दिलास. सतत माझ्या पाठीशी उभा राहिलास, मला जपलास. सुखदुःखांनी भरलेलं हे वर्ष कसं गेला मला कळलंच नाही. आणि सागर, आता मला खात्री आहे की आपलं ह्या पुढचं आयुष्य पण आपण असंच सुखात खूप आनंदात घालवणार आहोत. कोण? सागर, उगीच चेष्टा नको करूस माझी. मी खूप सिरियसली बोलते. नाही, मी चेष्टा करत नाहीये. मी पण सिरियसलीच बोलतोय. सागर प्लीज, असं असं बोलू नकोस ना. फक्त आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस उद्यावर आलाय. पण त्यानंतर काय होईल? आपण असेच एकत्र असू नसू, कुणास ठाऊक. तू असं का बोलतोयस पण? मुक्ता, बऱ्याच दिवसांपासून मला तुला काहीतरी सांगायचं होतं. आणि नेहमी मी तुला सांगायचं टाळत होतो. इनफॅक्ट त्या रात्री सुद्धा मी तुला हेच सांगायला बोलवलं होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. पण आता मला तुला सगळं खरं खरं सांगून टाकायचंय. मी केलेला गुन्हा कबूल करायचाय. मुक्ता, त्या रात्री तुझ्यावर मीच बलात्कार केला होता.